सांगाल? संबंध होते, व्हिडिओ आला, हे आताची घटना घडली, पण हे तर सत्य आहे की जे आरोपी वाल्मिक कराड हा सुद्धा त्याच्यातलाच मुख्य आरोपी आहे. खरं तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडच या सगळ्या घटनेतला आहे. कारण ज्या खंडणी प्रकरणात ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आणि त्यांनीच या सगळ्या गोष्टी करायला लावल्या असाव्या, नव्हे लावल्याच, अशा प्रकारचं जनतेचं आणि तिथल्या सगळ्या लोकांचं, देशमुख कुटुंबियांचं मत आहे. सरकारला तर खरं त्या सगळ्या लोकांनी आवाज उठवल्यानंतर 302 मोका सरकार लावतोय, बरोबर, पण याच्यातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडच आहे. आता व्हिडिओ आला त्याच्यातून तर स्पष्ट होतं, परंतु व्हिडिओच्या आधी सुद्धा हे सगळेच लोक म्हणत होतात, आम्ही सगळे म्हणत होतो की वाल्मिक कराड याच्यातला मुख्य आरोपी. सरकारने आता तरी डोळे उघडावे किमान. पण हा व्हिडिओ, असे व्हिडिओ जे काही समोर आलेत ते किती महत्त्वपूर्ण ठरू शकतात कोर्टामध्ये? ठरू शकतात असं कसं? त्याच्या अँगली पोलीस तपास करू शकतात. व्हिडिओ महत्वाचेच असतात. सगळे व्हिडिओ बघूनच तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर. रात्री 10 वाजता गुन्हा दाखल होतो आणि 11:30च्या दरम्यान हे सगळे एकत्र विष्णू चाटेच्या कार्यालयात भेटतात. वाल्मिक कराड त्याच्यात दिसतोय आणि तीच सगळी लोक, जे आरोपी आहेत तीच सगळी लोक त्याच्या आजूबाजूला आहेत आणि ते काहीतरी संवाद साधतायत. खरोखर हे सगळे व्हिडिओ पुढे यायला उशीर झाला? उशीरच झालेला आहे याला कारण पोलीस आहे. कारण त्याच्यात मला असं वाटतं त्या व्हिडिओत पोलीस सुद्धा, आम्ही वारंवार सांगतोय की पोलीस सुद्धा याच्यात सहभागी आहेत, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे. त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे, त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती होती आहे. काय होणार, काय होतं याच्या आधी त्यांनी या सगळ्या गोष्टी घडलेल्या. संतोष देशमुखचं प्रकरण सगळ्या कार्यकर्त्यामुळे बाहेर आलं एवढंच. आता अशा अनेक घटना घडलेल्या आणि त्यात हीच सगळी गँग आहे, पोलीस आहे, ती वाल्मिक कराडची गँग आहे, स्वतः ते आहेत, त्यांना सपोर्ट करणारे मग आता राज्याचे मंत्री आहेत. हे सगळ्या गोष्टी दानवेजी, आपण बघितलं होतं की धनंजय देशमुखांनी टोकाचं पाऊल उचलेपर्यंत वेगवान घडामोडी घडल्या नाहीत. फक्त खंडणी अंतर्गतच वाल्मिक कराडवर केस चालू होती, पण नंतर मात्र गोष्टी बदलल्या. हे सुद्धा एक जाणीवपूर्वक उशीर केला असा आरोप देशमुख कुटुंब करत आहे. खरोखर आहे ना, आरोप काय चुकीचा? ही सत्यता आहे. आरोप काय, ही सत्यता ते मांडतात. आरोप नाही करत ते, सत्यता मांडतायत ते. कारण या सगळ्या गोष्टी काय आजच्या नाही. तुम्ही ज्या सगळ्या प्रसिद्ध होत्या वाल्मिक कराडचे कुटुंबीय सांगतात ते बघा ना, मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून चालू आहे सगळ्या गोष्टी, धमक्या देणं, या सगळ्या गोष्टी. तो भीतीमुळे लातूरला गेला होता संतोष. पण मग कोण वाचवत होतं वाल्मिक कराडला? सरकार, पोलीस यंत्रणा. सरकार म्हणजे आता सरकारपर्यंत हा आवाज पोहोचला नसेल, पण स्थानिक मंत्री जे होते, राजकीय सगळं आताच्या सत्ताधारी पक्षाची सगळी मंडळी त्यांना वाचवतात होते. नक्की. अंबादास दानवेजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो या केसमध्ये. आणि हा व्हिडिओ त्याच दिवशीचा आहे ज्या दिवशी 19 तारखेला खंडणीची घटना घडलेली होती. विष्णू चाटेनं अवादा कंपनीकडे खंडणी मागितलेली होती. 10 वाजता रात्री गुन्हा या संदर्भातला दाखल झाला आणि 11:30 वाजता रात्रीचा 29 तारखेचा हा व्हिडिओ आहे. 29 तारखेचा रात्रीचा 11:30 वाजताचा हा व्हिडिओ विष्णू चाटेच्या कार्यालयातला आहे. विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये बघा वाल्मिक कराड आलेला आपल्याला दिसतोय. वाल्मिक कराड बरोबर तीच सुरेश आपल्याबरोबर जोडले गेलेले. सुरेश, वाल्मिक कराड आतमध्ये येताना आणि पुन्हा काही वेळाने परत बाहेर जाताना आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा या व्हिडिओ संदर्भात काय सांगाल? आणि 5 असे व्हिडिओ बाहेर आलेत असं अंजली दमानिया म्हणत होता, त्याविषयी पण काय सांगाल? सुवर्णा, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि मी परत एकदा करेक्ट करतो की हा जो व्हिडिओ आहे हा 29 तारखेच्या सकाळचा व्हिडिओ आहे आणि 29 तारखेला 10 वाजता, सकाळी 10 वाजता जे शिंदे नावाचे जे व्यवस्थापक आहेत आवादा कंपनीचे, यांना 10 वाजता वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून खंडणी मागितली होती असं गुन्ह्यामध्ये दाखल आहे. आणि त्याच वेळेसचा जो व्हिडिओ आहे तो विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये हजर असताना वाल्मिक कराडचा व्हिडिओ यातून हा स्पष्ट होतोय. आणि हा जो व्हिडिओ आहे तो विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या शेजारी असलेलं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे आतमध्ये आणि बाहेर जात असताना ते जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड दिसत आहेत, त्याच्याचबरोबर इतरचे जे काही जे सुदर्शन घोले आहे, विष्णू चाटे आणि इतर जे आरोपी आहेत ते देखील याच्यामध्ये दिसत आहेत.
म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा आहे का ते ज्या कार्यालयामध्ये बसून खंडणीसाठी फोन केला होता आणि तो विष्णू चाटेंच्या फोनवरून केला होता आणि वाल्मिक कराड तुमच्याशी बोलणार आहेत अशा पद्धतीची जी गोष्ट आहे ती FRI मध्ये नमूद करण्यात आली। त्या गुन्हा जी प्रत आहे 29 तारखेला जी खंडणीचा प्रकार झाला होता त्या संदर्भामध्ये 11 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला। ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाची घटना घडल्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता हे देखील प्रेक्षकाला सांगायचं आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ज्या दिवशी वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीकडे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख आहे त्या दिवशीचा व्हिडिओ आहे। सकाळी 10 वाजता ते फोन केला असा देखील उल्लेख आहे आणि 11 सव्वा 11च्या दरम्यानचा वाल्मिक कराड त्या कार्यालयामधून येताना बाहेर जाताना आणि केज मध्ये त्या ठिकाणी होते हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजला जाणार आहे आणि CID तशा दृष्टिकोनातून देखील तपास करते की आणि विशेष म्हणजे संघटित गुन्हेगारी जो मोक्का लागला गेला त्यामध्ये देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरेल का आता हे सगळे जे आरोपी आहेत या व्हिडिओमध्ये एकत्रित दिसतात येता जाताना दिसतात त्याबरोबर त्यांची ओळख देखील असल्याचं दिसतंय बोलताना देखील दिसतात। त्यामुळे एकंदरीतच संघटित गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून देखील हा जो पुरावा आहे व्हिडिओ एव्हिडन्स पुरावा ज्याला म्हटलं जातो डिजिटल एव्हिडन्सचा पुरावा तो देखील अत्यंत महत्त्वाचा समजला जाईल तशा दृष्टिकोनातून याचा तपास देखील केला जाईल। मात्र हे धक्कादायक आहे 29 तारखेला अशा पद्धतीने जर एकत्रित येऊन हे सगळं झालं असेल आणि त्यानंतर 9 तारखेला जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली असेल तर याचं आणि याचं काही कनेक्शन आहे का हे देखील आता तपासलं जाणार आहे। नक्की सुरेश बोलताना झालेली चूक मी पुन्हा एकदा दुरुस्त करते। हा सकाळचा व्हिडिओ आहे जसं सुरेश सांगत होते हा सकाळी म्हणजे 10 वाजता सकाळी गुन्हा दाखल झाला 11:30 वाजताचा हा व्हिडिओ आहे। परत एकदा मी हा प्रश्न विचारीन सुरेश तुम्हाला की असे 5 व्हिडिओ आहेत असं सांगत होत्या सामाजिक कार्यकर्त्या तर ते 5ही व्हिडिओ समोर आलेत का एक आणि हे सरकारचं आणि पोलिसांचं फेल्युअर आहे इतक्या उशिरानं व्हिडिओ बाहेर येणं असं अंबादास दानवे म्हणत होते काय सांगाल? साहजिकच ह्यात 4 ते 5 व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड हे त्या कार्यालयामध्ये जात असतानाचा व्हिडिओ देखील आहे। त्याचबरोबर ते 1-1.5 तास कार्यालयामध्ये बसल्यानंतर ज्यावेळेस बाहेर येत आहेत त्यावेळेसचा देखील व्हिडिओ आहे आणि समोर ज्या हॉटेलच्या समोरच्या साईडला जे काही बसलेले आरोपी आहेत त्यामध्ये प्रतीक घुले सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे आणि हे जे सगळे कृष्णा आंधळेपासून जे आरोपी आहेत त्या व्हिडिओमध्ये आहेत का अशा अनुषंगाने देखील आता तपास केला जातोय। दुसरं म्हणजे ही घटना घडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या तपास यंत्रणानं खंडणी प्रकरणाचा जो गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने विष्णू चाटे याच्या कार्यालयातलं CCTV फुटेज त्या कार्यालयाच्या परिसरातलं CCTV फुटेज हे तपासणं गरजेचं होतं। मात्र तब्बल 1.5 महिन्यानंतर हा जो व्हिडिओ समोर येत असेल तर तपासी यंत्रणा यामध्ये काय करत होत्या? आता केज या ठिकाणी आल्यानंतर वाल्मिक कराड जर केजमध्ये असतील कुठं गेले होते कुठं भेटले होते या संदर्भातला एक जो डिजिटल एव्हिडन्स पुरावा आहे तो गोळा करणं हे CIDचं आणि तपास यंत्रणाचं काम होतं। मग एवढ्या दिवस ही यंत्रणा काय करत होती असा प्रश्न साहजिकच उपस्थित होणार आहे। मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून हे एकत्रित बसून एका ठिकाणी या खंडणीच्या प्रकरणामध्ये काही चर्चा झाली होती का आणि याला दुजोरा कुठला मिळतोय तर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या प्रतमध्ये जो शिंदे नावाचे व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकांनी जो टाइम दिलेला आहे की सकाळी 10 वाजता मला विष्णू चाटे याच्या मोबाईलवरनं फोन आला आणि आल्यानंतर सांगितलं की वाल्मिक कराड तुमच्याशी बोलणार आहेत आणि त्यानंतर खंडणीची मागणी केली गेली। त्यामुळे एकंदरीत या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये खंडणी प्रकरण असेल हत्या प्रकरण असेल या प्रकरणामधला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजला जाणार आहे का तर याची जी सिक्वेन्स मॅच होते या अनुषंगाने आता तपास होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। नक्की आणि सुरेश धनंजय देशमुख जोपर्यंत टोकाचं पाऊल उचलत नाही त्या दिवशी तुम्ही मस्साजोगमध्येच होता तिथून सगळी माहिती देत होतात तुम्ही तोपर्यंत वाल्मिक कराडवर फक्त खंडणी संदर्भातलाच गुन्हा दाखल होता ही अजून एक गंभीर बाब कोणीतरी त्याला वाचवत होतं असा जो आरोप विरोधकांकडनं होताय तोही या व्हिडिओवरून खरा ठरतो। तपासी यंत्रणांना या संदर्भात ज्यावेळेस विचारलं गेलं तपासी यंत्रणांचं म्हणणं होतं की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना MCR झाल्याशिवाय आम्हाला हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने आम्ही बी प्लॅन तयार केलेला नव्हता अशा पद्धतीचं तपासी यंत्रणांनी अनऑफिशियली सांगितलं। मात्र जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया ती कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना पोलीस कुठेतरी अपयशी झालेत का असं जो संशय येतो आणि अशा पद्धतीने त्याला बोट ठेवता येतं अशा पद्धतीचा वेळ कुठेतरी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो का तर हे जे डिजिटल एव्हिडन्स आहेत आणि हे सगळे पुरावे जे आहेत ते CID आणि तपासी यंत्रणांना गोळा करायला
करायला पाहिजे होते त्या जसं की तू आता म्हटले की ज्यावेळेस धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरती चढावं लागलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग यंत्रणा सगळ्या तपास यंत्रणा कामाला लागल्या, पण तशी गोष्ट जरी आपल्याला प्रथमदर्शी या ठिकाणी म्हणता येत नसलं मात्र कुठेतरी उशीर झाला हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी हे मात्र मान्य करावं लागेल आणि तपासी यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतात। मात्र अशा पद्धतीचा व्हिडिओ म्हणजे ज्या ठिकाणी खंडणी ज्या ऑफिसमधून मागितली त्या ऑफिसची चौकशी का केली गेली नाही, विष्णू चाटेचं ऑफिस जे केज शहरामध्ये आहे त्या ठिकाणी का पाहिलं नाही, आजूबाजूचे व्हिडिओ फुटेज का घेतले गेले नाही, हे देखील अत्यंत धक्कादायक आणि या संदर्भात तपास होणं गरजेचं आहे। आणि सुरेश, असं म्हणायला वाव आहे का की जाणीवपूर्वक हे सगळे छोटे छोटे पुरावे गोळा करायला उशीर केला गेला, जाणीवपूर्वक अटक जेव्हा दाखवली जाते तेव्हा असलेले लूफहोल्स वापरले गेले आणि हे खूप गंभीर आहे जर असं झालं असेल तर? यामध्ये सुरेश धस पासून अनेक नेत्यांनी देखील सांगत असताना काही गोष्टी सांगितल्या होत्या की जे बीडचं पोलीस यंत्रणा आहे या पोलीस यंत्रणामध्ये आकाचं बरंच काही चालतं असा जो काही आरोप केलेला होता, तर त्या अनुषंगाने जे तपासी अधिकारी होते तपासी अधिकाऱ्यापासून सगळे जे काही होते तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात होता का हे देखील त्यामध्ये शंका जी आहे ती अनेकांनी उपस्थित केलेली होती। जसं की आता विरोधी पक्ष नेते त्यांनी देखील उपस्थित केली, अंजली दमाने यांनी देखील उपस्थित केली होती। त्यामुळे एकंदरीत तपासी यंत्रणामध्ये तरी वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी काम करत होतं का अशी जी संशयाची सुई आहे ती 100% उपस्थित होते का? तर असे जे व्हिडिओ आहेत ते समोर आले नाही, विष्णू चाटेचं कार्यालय तपासलं नाही, ज्या कार्यालयातून हा सगळा प्रकार घडला होता ते देखील तपासलं नाही, त्यामुळे ही सुई आणि संशय अशा पद्धतीने येऊ शकतो।